Good evening, student. Today is 1st October 2020. In last lesson, we know about the indices number, how it write, how it read, and what is the value of this indices number. What is the meaning of base? What is the meaning of index? We learn about that, and you solve the practice set number 26. Today we learn about the rules of indices. त्यातला एक रूल आपण शिकलेलो आहोत. आता आपण दुसरा रूल आपण शिकणार आहोत. मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसिस विथ द सेम बेस, म्हणजे त्याचा बेस इक्वल आहे त्यांच्या मल्टिप्लिकेशन करताना त्या कशा पद्धतीने करायचं. त्यातलं एक गणित मी सोडवते. 5⁴ इंटू 5⁴. 5⁴ इंटू 5⁴. आता इथे दोन इंडायसिस नंबर आहेत, त्यांचा बेस इक्वल आहे. बेस इज अ 5, याचा इंडेक्स नंबर आहे 4, ह्याचा बेस आहे 5, ह्याचा इंडेक्स नंबर आहे 2. म्हणजे बेस इक्वल असलेल्या इंडायसिस नंबरचं मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं ते आपण बघूया. आता 5⁴ मीन्स काय? 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 4 टाईम, हे झालं 5⁴ इंटू 5⁴, दॅट मीन्स 2 टाईम 5, स्क्वेअर ऑफ 5. आता याचा इंडेक्स फॉर्म होते आपण कशा पद्धतीने लिहिणार? 1 2 3 4 5 6, देअर मीन्स 5⁻6. देअरफॉर 5⁴ इंटू 5⁻2 इज इक्वल टू 5⁻6. अजून एक आपण बघूया. -3⁻2 इंटू -3⁻3. इट इज सेम. -3 इंटू स्क्वेअर ऑफ -3 इज इक्वल टू -3 इंटू -3. क्यूब ऑफ -3 इज इक्वल टू -3 इंटू -3 इंटू -3. This multiplication in indices form is equal to -3⁻1 2 3 4 5. That is a 5. Therefore, -3⁻2 into -3⁻3 is equal to -3⁻5. बरोबर. आता तिसरं सम बघूया आपण एक. -2⁵ -2/5⁻2 इंटू -2⁵4. आता इथे बघा, -2/5 हा बेस आहे, 2 इज अ इंडेक्स नंबर. -2/5 इज अ बेस, 4 इज अ इंडेक्स नंबर. सेम इट इज -2/5 इंटू -2/5, हे झालं स्क्वेअरचं इन मल्टिप्लिकेशन फॉर्म, इंटू -2/5 इंटू -2/5 इंटू -2/5 इंटू -2/5. That means how many times? 1 2 3 4 5 6. That means -2/5⁻6. Is that -2/5⁻2 into -2/5⁻4 is equal to -2/5 किती आले? 1/6 आले. आता इथं तुमच्या लक्षात येईल बघा, -4 इंटू -5⁴ इंटू 5⁻2 इज इक्वल टू 5⁻6. -3⁻2 इंटू -3⁻3 इज इक्वल टू -3⁻5. -2/5⁻2 इंटू -2/5⁴ इज इक्वल टू -2/5⁻6. आता इथं काय केलं बघा, 4 + 2 6, म्हणजे इंडेक्स नंबरचं टोटल केली तर तेवढं येते इथे या आन्सरच्या रेस्टूला. इथे बघा 2 + 3 5 आले, 2 + 4 किती आले? 6 आले. दॅट मीन्स आपण नियम शोधून काढू शकतो. इज इक्वल टू a⁻m इंटू a⁻n. m and n is any
rational number m and n are positive integer, therefore a raised to m plus n. m आणि n जर कुठलेही पॉझिटिव्ह इंटिजर असेल, बेस हा सेम आहे, ए आहे, तर त्याचं आन्सर काय येतं, ए रेस टू एम प्लस एन. हा काय झाला आपला इंडेक्सेसचा रूल झाला. मग त्याच्यावर आधारित आपण आता हे सोडवण्याच्या ऐवजी आपण सरळ उदाहरणं सोडूया. 7⁻6 इंटू 7⁻2. बेस इक्वल आहे, आपण काय करणार, त्याचा इंडेक्स नंबरचं आपण ॲडिशन करणार. 6 + 2 इज इक्वल टू 7⁻8. इट्स सो सिम्पल. 3/5 raised to 5 into 3/5 raised to 9 is equal to 3/5 raised to 5 plus 9 is equal to 3/5 raised to 9 आणि 5 14. कळले सगळ्यांना? a raised to 9 into a raised to 7 is equal to a raised to 9 plus 7 is equal to a raised to 16. a raised to 16. कळले सर्वांना? गुणाकाराचा नियम समजलेला आहे. आता आपण भागाकाराचा नियम बघूया. जसं आपण गुणाकाराचा बघितला तसं आता आपण बघूया भागाकाराचा. आता दुसरा नियम आपण शोधूया. सेम इट इज डिव्हिजन of indices with the same base. मग अशा आपण सेम बेसचं मल्टिप्लिकेशन बघितलं, आता आपण बघणार सेम बेसचं इंडेक्स डिव्हिजन बघणार. त्यातलं पहिलं आपण सोडूया. 6⁻4 अपॉन 6⁻2 बघा, किंवा 6⁻4 डिवायडेड बाय 6⁻2. आपण काय करणार, या पद्धतीने आपण मांडणी करतो. 6 × 6 × 6 × 6 अपॉन 6 × 6. 2 वेळा 6 घ्यायचं. 6 × 6 6 × 6 6 × 6 6 × 8 किती राहिले. 6 × 6 इज इक्वल टू 6⁻2. देअरफॉर 6⁻4 डिवायडेड बाय 6⁻2 इज इक्वल टू 6⁻2. आता एक ह्याचं घेऊया आपण. -2⁻5 डिवायडेड बाय -2⁻3. काय लिहिणार आपण, -2 × -2 × -2 × -2 2. हे कुठे आले, वर आले अंशामध्ये किंवा न्यूमरेटरमध्ये. डिनोमिनेटरमध्ये -2⁻3. दॅट मीन्स -2 × -2 × -2. इथं मल्टिप्लिकेशन वगैरे काही करायची गरज नाही, त्याची व्हॅल्यू काढायची गरज नाही. -2 गेले, -2 गेले, -2 गेले, -2 गेले, -2 गेले, -2 गेले, किती राहिले. -2 × -2 इज इक्वल टू -2⁻2. Therefore, -2⁻5 into divided by, पुन्हा आपण लिहूया, -2⁻5 डिवायडेड बाय -2⁻3 इज इक्वल टू -2⁻2. आता इथे काय दिसतंय बघा, 6⁻4 डिवायडेड बाय 6⁻2 इज इक्वल टू 6⁻2. -2⁻5 डिवाइड बाय -2⁻3 इज इक्वल टू -2⁻2. आता इथे काय येते बघा, a⁻m अपॉन a⁻n. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, की m जो आहे म्हणजे पहिला न्यूमरेटरमध्ये आहे, पहिला जो आहे तो कसा आहे, मोठा आहे. म्हणजे इथं काय दिसतं, m इज ग्रेटर दॅन n आहे. m इज ग्रेटर दॅन n. आता दोन्ही सिच्युएशन कशा होतात ते बघूया. आपण पहिला याचा नियम बघला, इज इक्वल टू a⁻m
m मायनस n. म्हणजे जेव्हा m हा nपेक्षा मोठा आहे म्हणजे न्यूमरेटर मोठा आहे त्यावेळेला म्हणजे किंवा पहिली संख्या मोठी आहे ज्याला भागायचं आहे ती संख्या मोठी आहे त्यावेळेला m मायनस n हा त्याचा इंडायसेसचा डिव्हिजनचा रूल, हा दुसरा रूल झाला. आता आपण तिसरा रूल बघूया ज्याच्यामध्ये m हा लहान आहे. काय बघूया आपण, m हा लहान आहे. -3⁴ डिवायडेड बाय -3⁶. -3⁴ डिवायडेड बाय -3⁶. -3 इंटू -3 इंटू -3 इंटू -3. बरोबर. आता इथे आपण -3 6 वेळा, -3 इंटू -3 इंटू -3 इंटू -3 इंटू -3 6 वेळा घेतला आपण. एक गेला -3 1 राहिले काय 1/-3⁴. बरोबर. -3⁴. आता आपण वजाबाकीच्या नियमाने बघूया. -3⁴ डिवायडेड बाय -3⁶. -3 मगाशी आपण जो नियम शिकलो m-n आपण 4 - 6 करूया. 4 - 6. आता तुम्हाला माहिती आहे 4मधून 6 केलं की किती उरतात -2. -3⁻². -3⁻². Therefore 1/a⁻m इज इक्वल टू a⁻m. बरोबर. बघा आपण इथे काय केलं 1/, आता इज इक्वल टू ह्याचा मगाशी आपला आन्सर काय आलं 1/-3⁴. 1/-3⁴. असं जर आपण नियमानुसार गेलं तर उत्तर काय येतं आपल्याला -3⁻². दॅट मीन्स 1/a⁻m जेव्हा तो अंशामध्ये जातो तेव्हा a⁻, उलटा होता ना, a⁻m. कळतं का नाही कळत आहे? आय थिंक थोडासा गोंधळ होतो. अजून एक आपण गणित सोडूया. 3/5⁵ इंटू 3/5⁵. आता आपण नियमानुसार सोडवलं. 3/5 इंटू 3/5 अपॉन 3/5 इंटू 3/5 इंटू 3/5. हा गेला. किती राहिले 1/3/5 इज इक्वल टू 1/3/5चा पहिला घात. किती येतो त्याचा पहिला घात. आता याच्या आपल्या नियमाप्रमाणे जाऊया आपण. 3/5⁵ डिवायडेड बाय 3/5⁵ इज इक्वल टू 3/5⁻² -3 इज इक्वल टू 3/5⁻1. कळतं आहे ना. मग काय येणार आहे देअरफॉर. मग आता तिसरा नियम आपण इथे लिहिलेला आहे मगाशीच. 1/a⁻m इज इक्वल टू a⁻m. आता इथे बघा 1/a⁻m असेल तर वरती येताना ते काय होणार आहे a⁻m येणार. आणि त्याचं a⁻m. हे नियम नीट लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला बरीच गणितं सोडवताना या नियमांचा उपयोग होणार आहे. छेदामध्ये जर धन असेल तर ते अंशामध्ये जाताना कसं होतं ऋण होतं. छेदामध्ये जर घातांकित संख्या किंवा इंडायसिस नंबर ऋण असेल तर तो वरती जाताना काय होतो धन होतो. राईट. आता गणित आपण सोडवूया. उदाहरण संग्रह सोडूया किंवा प्रॅक्टिस सेट नंबर सोडूया. डिवाइड करूया. a⁻6 डिवायडेड बाय a⁻4. काय करणार आपण a⁻6 - 4 इज इक्वल टू a⁻2. आता हे पहिलं समजा. दुसरं सम बघूया. m⁻5 डिवायडेड बाय m⁻8 इज इक्वल टू m⁻5
5 minus 8 is equal to m raised to minus 3. m raised to minus 3. आता तिसरं बघूया. x raised to 10 divided by x raised to 10. आता बघा x is equal to 10 minus 10 is equal to x raised to 0. x raised to 0. मग काय येणार आहे? त्याचा आन्सर किती येणार आहे? एक्सला कुठलाच रेस्ट टू नाही आहे, म्हणजे त्याचा आन्सर काय येणार आहे? एक्स. इंडायसिस नंबर त्याचा काहीच नाही आहे. सॉरी, नियम त्याचा पुढे आहे. त्याची किंमत किती येते? 1 येते. किती येते त्याची किंमत? त्याची x raised to 0 इज इक्वल टू 1. आता हे कसं येतं हे तुम्हाला मी सांगते. आता बघा, a raised to m अपॉन a raised to m इज इक्वल टू 1. कसं इज इक्वल टू 1? डायरेक्ट कसे दिलेले तुम्ही. आता बघा, a raised to 5 अपॉन आता गणित अंकामध्ये घेऊया. 5चा दुसरा घात 5 raised to 2 डिवाइडेड बाय 5 raised to 2. आता 5 raised to 2 म्हणजे 5 into 5 अपॉन 5 into 5. 5 गेला 5 गेला, 5 एके 5, 5 एके 5. इथे किती राहिले? 1 अपॉन 1 इज इक्वल टू 1. इज इक्वल टू 1. आता नियमानुसार बघूया. 5 raised to 2 minus 2 5 raised to 0 इज इक्वल टू किती आले आपले? 1 आले. 5 raised to उत्तर किती आहे त्याचं? 0 आहे, म्हणजे त्याचं उत्तर किती आलेलं आहे? 1 आलं. हा 1 कसा आला ते कळलं तुम्हाला? कळलं? कुठल्याही संख्येचा घातांक जेव्हा 0 असतो तेव्हा त्याची किंमत किती असते? 1 असते. त्याचा पुढचा नियम काय आहे? a raised to 0 इज इक्वल टू 1. कुठल्याही म्हणजे कुठल्याही संख्येची घातांक संख्या जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते? 1 असते. त्याची व्हॅल्यू किती येते? 1 येते. आता याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता बघा, दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिस सेटमध्ये व्हॅल्यू फाइंड अ व्हॅल्यू. त्यातलं -7 raised to 12 डिवायडेड बाय -7 raised to 12. सांगा बरं आता काय येणार आहे? -7 raised to 12 minus 12 -7 raised to 0 इज इक्वल टू 1. त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे? 1. कुठलाही मायनस असो प्लस असो त्याचा रेस्ट टू जेव्हा 0 येतो तेव्हा त्याची किंमत किती येते? 1 येते. आता पुढे बघा, 4/5 raised to 3 डिवायडेड बाय 4/5 raised to 2 इज इक्वल टू 4/5 raised to 3 minus 2 इज इक्वल टू 4/5 raised to 1 इज इक्वल टू 4/5. त्याची व्हॅल्यू किती आलेली? 4/5. अजून एक बघूया. 4 raised to 7 डिवायडेड बाय 4 raised to 5 इज इक्वल टू 4 raised to 7 minus 5 इज इक्वल टू 4 raised to 2 इज इक्वल टू 4 into 4 इज इक्वल टू 16. त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे? 16. अशा पद्धतीने व्हॅल्यू काढायला सुद्धा तुम्हाला येऊ शकते. तिसरा, आता पुढचा नियम आपण बघूया. 2 into 3 इक्वल टू 4 raised to 4 म्हणजे 2 into 3 into 2 into 3 into 2 into 3 into 2 into 3 म्हणजे 2 किती वेळा घेतला आपण? 2 into 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3 into 3. समान संख्या आपण एकत्र घेतले. 1 2 3 4 4 वेळा 2 घेतला, 3 वेळा 3 घेतला. म्हणजेच काय आलं?
2चा चौथा घात गुणिले 3चा चौथा घात. याचे उत्तर किती आलेलं आहे? 2चा चौथा घात गुणिले 3चा चौथा घात. आता भागाकारामध्ये नियम शिकूया आपण. 4/5 रेस्ट टू 4. 4 × 4 × 4 × 4 अपॉन 5 × 5 × 5 × 5 इज इक्वल टू 4/4 अपॉन 5/4. देअरफॉर नियम काय होतो? a into b raised to m is equal to a raised to m into b raised to m, and a upon b raised to m is equal to a raised to m upon b raised to m. a into b raised to m is equal to a raised to m into b raised to m. a upon b raised to m is equal to a raised to m upon b raised to m. त्याच्यावर सिंपल आहे. त्याच्यावर प्रॅक्टिस सेट आय थिंक इट इज नाही. अजून एक सोडूया आपण. अजून तिसरा नियम आपण पुढचा नियम आपण शोधूया. 5/2 raised to 3. 5/2 raised to 3 म्हणजे घाताचा घात. आता 5/2 × 5/2 × 5/2 बरोबर. ह्याची किंमत किती झाली? 5/2 × 5/2 × 5/2. मग याची आपण बेस शिकल्याप्रमाणे 5/2 × 2 + 2 + 2 आपण घातांकाची काय करतो? सेम बेस असेल तर घातांकाची इंडायसिस नंबरची आपण ॲडिशन करतो. देअरफॉर 5/6 आले. किती आलेले आहेत आपले? 5/6. याच्यावर नियम आपण काय शोधून काढला? आता बघा अजून एक सोडूया. 7/-2 त्याचा -5. 7/-2 -2चा -5 म्हणजेच काय आला? 1/7/-2चा 5वा घात. राईट. म्हणजेच 1/7/-2 × 7/-2 × 7/-2 × 7/-2 × 7/-2 × 7/-2 is equal to 1/7/-2 -2 + -2 + -2 + -2 + -2 म्हणजे 1/7/-2 -10 is equal to 7/10. 7/10. कळलं का नाही कळलं सगळ्यांना? आय थिंक कळलेलं असावं. आपण साधी बेरीज केली आहे. खाली जेव्हा मगाशी तुम्हाला सांगितलं जेव्हा डिनोमिनेटरमध्ये मायनस साईन असते तेव्हा तो वरती जाताना a⁻² पॉझिटिव्ह होतो. तसं आपण इथे काय केलं आहे? 1/7/-2 -10 ते डिनोमिनेटर होते, ते न्यूमरेटर घेताना 7/10 उत्तर आलेलं आहे. आता प्रॉब्लेम सेट नंबर 29 आहे बघा. 15/12 3 त्यांनी मोठा कंस लागला. 15/12 raised to 3 त्याच्या पुढचा कंस raised to 4 म्हणजेच काय आलं? 15/12 raised to 3 × 4 15/12 raised to 4 3 12. हे नियम आपण इथे काय शिकणार आहोत आपण? तर a⁻m raised to n is equal to a⁻m into n. आता इथे बघा 5/2 raised to 3 5/2 आन्सर किती आपलं 6 आलं. म्हणजे 5/2 × 3 is equal to 5/6. 7/2 -2 × -5 7/2 दोघांचे साईन इक्वल असल्यामुळे करेक्ट पॉझिटिव्ह येतात. 5 × 10 आपला आन्सर आलेले 7/10 बरोबर आलेले. या पद्धतीने घाताचा घात असेल तर याचा नियम काय शिकलो आपण? a⁻m⁻n
therefore a raised to m into n. आता बघा 1/7 raised to -3 4. 1/7 raised to -3 raised to 4. 1/7 raised to -3 into 4 is equal to 1/7 raised to, आता एकच निगेटिव्ह साईन आहे म्हणजे काय येणार आहे -12. आन्सर किती येणार आहे -12. आता या कळलेलं सर्वांना. या पद्धतीने आपल्याला मला वाटतं तिन्ही उदाहरण संग्रह तुम्हाला समजलेले असतील. गणिताचे मी आकडे टाकून तुम्हाला मी लिहायला देते नंतर. आकडे मी टाकलेले नाही आहेत आत्ता. आपण त्याचे नियम शिकलो, ते नियमांना पण मी आकडे घालते आणि मग त्याप्रमाणे आपण मी चौकोनामध्ये नियम करून ठेवलेले आहे, त्याला आपण शिकलेलो आहोत. मला वाटतं इंडायसिस नंबर तुम्हाला समजलेला असेल. आजचा अभ्यास आहे प्रॅक्टिस सेट नंबर 27, 28 अँड 29. दिस इज टुडेज होमवर्क. कळले? पुन्हा विचारू नका की होमवर्क काय करायचा. अगोदर हे व्हिडिओ पहा व्यवस्थित. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मी तुम्हाला जे लिहायला देणार आहे ते लिहून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर एक्सरसाइज नंबर 26, 27, 28, 29 सोडवायचं आहे आणि दॅन तुम्हाला काय करायचं आहे तो फोटो त्याचे पाठवायचे आहेत. समजलेलं आहे? धन्यवाद.